जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. केस कट केले तेव्हा चांगलं वाटलं, पण ते केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की नेमकं काय झालेलं होतं. कट करायच्या अगोदर त्यांना थोडेसेच सांगितले होते मी, कारण मला लहान केस आवडतच नाही आणि तेव्हापासून असे बांधलेलेच आहे. एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की ताई केस वाढले का, तर माझे केस वाढत नाही लवकर. आता नवरात्राच्या अगोदर कट केलेली आहे, पण त्याच्यामध्ये थोडासुद्धा बदल झालेला नाही. जेवढे आहे तेवढेच आहे, ते काही वाढून नाही राहिले. आता वाढण्यासाठी परत काही प्रयत्न करा. खूप सर्च केलं की काय करावं. तर ताईची मुलगी डॉक्टर आहे, तिने थोडंसं सजेस्ट केलं की काय करायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर काही सर्च केलं त्याच्यानुसार. तर एक दोन आहेत पद्धती, त्या मी यूज करणार आहे, दाखवते. वाढतात की नाही ते काही माहिती नाही, पण ताईच्या मुलीने जे सांगितलं ती म्हणे 100% वाढतातच म्हणे त्याने. तर तो पण प्रयोग करणार आहे मी, आणि हा पण करणार आहे. त्याच्यासाठी अद्रक आणि कांद्याचा रस काढणार आहे, त्याचा लेप लावणार. आणि ते ताईच्या मुलीने सांगितलं ते नंतर सांगते तर काय काय सांगितलं तिनं. तर पण पहिले हे करते. आता 2 कांदे आहेत, खूप मोठे नाही खूप लहान नाही, जसे केस असतील त्याच्यानुसार घ्यायचे आहे. कारण याचा रस काढायचा कांद्याचा आणि अद्रकचा पण. याच्यामध्ये 2 कांद्याचा रस नाही घेत त्यास, पण यांना म्हणजे अशी अद्रक काही मोजून वगैरे घेतली नाही, अंदाजेच घेतलेली आहे. तर कांदे जसे असले त्याच्यानुसार अद्रक घ्यायची. 2 कांदे आणि अद्रक याचा आता मिक्सरमध्ये एकत्रच फिरवायचं. याचा वास खूप स्ट्रॉंग येतो. तर हे फिरवून घ्यायचं आहे गाळून. किंवा मग एखाद्या कपड्यामध्ये पण टाकू शकतो आपण. रुमालामध्ये टाकलं तर चांगला रस नाही म्हणून. त्याच्यापेक्षा यानं चांगला नाही. यानं आताच डोळ्यात पाणी यायला लागलं. स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा लावायचा, खूप नाही लावायचा. आणि 1-2 महिना लावून पाहणार आहे मी कसे वाढतात. तर त्याच्यानंतर कोणती पण जे आपल्या शरीराला सवय नाही होऊ द्यायची कोणत्या पण याची. काही दिवसानंतर थोडा बंद करायचा, परत चालू करायचा. जी कमेंट होती की ताई केस किती वाढले, केस वाढलेले काहीच नाही, जसे आहे तसेच आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही झाला. आणि याने पण माझे केस वाढतीलच हे नाही, कारण लगेच मग कमेंट येतात. मी एकदा असंच दाखवलं होतं वाघाच्या डागाविषयी, की मला पण माहिती नव्हतं की माझे जातात की नाही जात. तर पण आता पण सांगते माझे केस वाढतात की नाही हे काही मला माहिती नाही, पण मी हे चालू करणार आहे. अगदी 2-3 महिने मी वापरून पाहणार आहे. तुम्ही पण वापरून पहा, पडला फरक तर पडला, काही नाही तर याने काही असं काही कांद्याचा रसानं यानं काही प्रॉब्लेम नाही आहेत. केसाचं जे हे आहे, समजा इतर काही समजा केस जर गळत असतील तर ते पण याने चांगले होतात. म्हणजे असं की फायदा कशात ना कशात तरी होणार आहे, नुकसान तर होणं शक्यच नाही. कारण कांद्याचा रसही चांगला आहे ना अद्रकही चांगली आहे. पण केस वाढतीलच की नाही हे काही सांगू शकत नाही मी. तर मी पण हे, आणि केस पहा जसे आहे तसेच आहे, माझे केस वाढत नाही हे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. तर हे मी आता पूर्ण लावून घेणार, त्याच्यानंतर केस धुणार. डोळ्याला पाणी येणार आहे कारण कांदाच आहे त्याच्यामध्ये. पूर्ण केसांना लावून घेतलं. एक 10-15 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवून टाकायचे, शॅम्पू लावून धुवायचे. 10-15 मिनटाच्या वर आपणही ठेवू शकत नाही, कारण केस जरी धुतलेले तरी पण डोळ्याला पाणी येऊन राहिलं आता. म्हणजे ते कांद्याचा जो हे आहे तो त्याचा गुण काही सोडत नाही. तर 10-15 मिनटानं चांगले शॅम्पूने धुवून टाकले. नरमही वाटतात थोडेसे केस. माझे ते केस तसे कुरळे आहे तर खूप रफ आहे, तर नरम पण वाटतात. पाहू आता फरक पडतो की नाही, तर करून तर पाहत आहे. आणि अगोदरही काही जास्त मोठे नव्हते, पण बरे होते, म्हणजे चांगले दिसत होते. आणि जाडही होते, असे दाट पण होते. आणि हे कट केल्यामुळे ते कमी झाली, आणि दाटपणा पण त्याचा असा कुठेतरी असं वाटतं की खूप कमी झालेला आहे आणि चांगले नाही वाटत. मला लहान केस नाही आवडत, पण ते
करायला गेली जसे आहे तसेच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. तर आता एक दोन एक महिने तरी मी हे कंटिन्यू वापरून पाहणार आहे, फरक पडतो की नाही पडला तर राहिलं, पडला तर फारच चांगला. तर पाहू आता. हे कढीपत्त्याचं जे आहे हे फांद्यासकटच टाकलं, म्हणजे याचा जो याच्यामधलं जे काही आहे ते सगळं त्या पाण्यामध्ये येऊन जाईल. आणि याच्यामध्ये टाकायची आहे मेथी. हे आता छान असं उकळून घ्यायचं गॅसवर. चांगलं पाणी बुडेल असं चांगलं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे हे याचा रंग आहे पाण्याचा तो पण चांगला बदलतो. अगोदर धुवून घेतला कढीपत्ता, चांगलं उकळू द्यायचं. हे बघा असं हिरवा रंग यायला लागला आता या पाण्याला. आता चांगलं उकळलं, गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आणि हे पाण्याने याच्यामध्येच ठेवलेलं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर मग एखाद्या ही स्प्रेची बॉटलसुद्धा धुवून ठेवली, याच्यामध्ये टाकून ठेवायचं. ते पूर्णपणे थंड झालं की अगोदर या भांड्यात काढून घेते. त्याच्यानंतर एका बॉटलमध्ये जे बसन ते आणि बाकीचं उरलं ते दुसऱ्या बॉटलमध्ये ठेवता येईल. तर थोडंसं उरलेलं आहे हे दुसऱ्या बॉटलमध्ये ठेवून दे. हे 8 दिवस पण राहू शकतं चांगलं, म्हणजे असं खराब होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. आणि त्याच्यामुळे टेन्शन काही नाही. फक्त रोज असं घ्यायची बॉटल आणि स्प्रे करायचा. संध्याकाळी सकाळी जेव्हा वेळ मिळेल त्या पद्धतीने करायचं. थोडा वेळ मालिश करायची. 7-8 दिवस असं करून ठेवायचं. त्याच्यानंतर 7-8 दिवस झाले म्हणजे हे जितक्या दिवस पुरेन आता हे आणि ते थोडंसं आहे हे कमी झालं की ते याच्यामध्ये टाकून देईन मी. हे पुरेन तोपर्यंत वापरणार आणि त्याच्यानंतर परत करणार. म्हणजे हे कंटिन्यू हे पण मी आता 2 महिने वापरून पाहणार आहे. आणि जे अगोदर आपण कांद्याचा आणि अद्रकचा रस केला तो पण 2 महिने आजपासून आता वापरून पाहणार आहे. वाढतात की नाही ते समजेनच तुम्हाला, कारण व्हिडिओ आपले चालूच असतात. तर फरक जर पडला तर फारच चांगलं, आणि नाही पडला तर परत दुसरं काहीतरी काही ना काही यूज करावं लागणार आहेच. आणि तुमच्यापैकी जर कोणी हे वापरून पाहिलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही थोडंसं हे होईल. आणि याचं ताईच्या मुलीने सांगितलेलं याचा फरक पडतोच, पण मी ते आणि हे दोन्ही पण यूज करून पाहणार आहे. हे तर रोज वापरायचं आणि ते आठवड्यातून 2 वेळा. म्हणजे आता आज धुतले 2-3 दिवसानंतर परत जेव्हा आपण केस धुतो, आणि उन्हाळा आहे तर आता एवढं काही टेन्शन नाही. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये केस धुणं थोडंसं धुवायला सोपं जातं, पण असं काही लावायचं म्हटलं की मला थोडा सर्दीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त हे करत नाही. आता हिवाळा झाला, उन्हाळा सुरू झाला, म्हटलं चला आता सुरुवात करूया. अगदी आतापर्यंत केस वाढायची वाट पाहिली पण काही वाढले नाही. मला तरी वाटतं की फरक पडेल, पण आता केसाची पद्धत कशी आहे, केसाची पोत कशी आहे. आता माझे केस वाढतच नाही जास्त, वाढ खूप कमी आहे. त्याच्यामुळे ते किती वाढतील ते सांगणं शक्य नाही. पण जर चांगले असे केस जर चांगले असतील, कोणाला सूट होतं कोणाला होत नाही, तर एखाद्याला सूट झालं तर फारच चांगलं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हे वापरून तुम्ही पण वापरायला सुरुवात करा. फरक पडेनच असं नाही पडला तर नाही पडला, पण पडला तर फारच चांगलं. आणि हे खूप काही कष्ट नाही. म्हणजे केस धुताना 1-2-3 मिनटं अगोदर कांदा तर घरामध्येच असतो, अद्रकही घरामध्ये असते, त्याचा रस करून लावायला काहीच कठीण नाही. तर करून पाहायला काय हरकत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.